तालुक्यातील प्रत्येक जिल्ह्यातील जे काही जुने स्थानं आहेत त्या ठिकाणी ते गेले. आपल्याकडे पूर्वीच्या काळामध्ये देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये शिवार्चनही चालत असायचं. 100 ब्राह्मणाची घरं पिंपळवंडी गावामध्ये होती. 100 ब्राह्मणाचे घरं. एवढे मोठे ब्राह्मण सहजासहजी कुठे सापडत नाहीत. आता ते नंतर पांगले. आणि विशेषतः म्हणजे ऋग्वेदी आणि यजुर्वेदी दोनही शाखेचे ब्राह्मण या ठिकाणी वास्तव्य करत होते. काहींना रुद्र जो आहे तो सप्ताध्यायी आहे आणि काहींना 2च अध्याय आहेत, नमक आणि चमक, 2च अध्याय. ऋग्वेदी लोकांना 2च अध्याय असतात आणि यजुर्वेदी जे असतात, देशपांडे वगैरे जे होते आपल्याकडे ते यजुर्वेदी होते आणि कुलकर्णी वगैरे जे आहेत ते ऋग्वेदी आहे. आता आपल्याला इतकं बारकाईने माहीत नसतं खरं म्हणजे. मी एका माणसाला सांगितलं, तो ब्राह्मण, त्याला विचारत होता की तुम्ही कोणत्या गावचे. आता तो ब्राह्मणच नव्हता पण दिसायचा ब्राह्मणासारखा, मराठी माणूस. मी म्हटलं त्यांना सांगा, तांबाराजुरीचाच होता तो. त्यांना मी म्हणलं तुम्ही सांगा की मी तांबाराजुरीचा आहे आणि वेद जर विचारला तर म्हटलं आयुर्वेद सांगा. सगळा गोंधळ भट्ट्यावर सगळा. त्याने विचारलं तुम्ही कुठले राहणारे. म्हटले तांबाराजुरीचे. म्हटलं कोणत्या वेद्या. तुम्हाला आयुर्वेद. आता त्याला सांगितलं आयुर्वेदी म्हटल्याबरोबर तो समोर जो ब्राह्मण होता तो उठला आणि सरळ निघून गेला, जवळ थांबलाच नाही. आयुर्वेदी ब्राह्मण नसतो. ब्राह्मण हे शुक्लबीज यजुर्वेदी किंवा ऋग्वेदी वगैरे अशा प्रकारचे असतात. त्या 2 शाखा प्रमुख आहेत ब्राह्मणाच्या. ज्ञानोबा देखील ऋग्वेदी ब्राह्मण होते. ज्ञानदेव म्हणे बोलले ऋग्वेद. त्या रेड्याला सांगितलं तर माऊलीने ऋग्वेद बोल, मागणी मिळे पुरोहितम, अशा प्रकारे तो बोलायला लागला. ऋग्वेदाची सुरुवात आहे अग्निमेळे पुरोहितम पासून. संस्कृतामध्ये सर्व काही ज्ञान आहे. यत् चक्षुषा न पश्यते येन चक्षुंषि पश्यते तदेव ब्रह्मत्वं विद्धि यदि नेदं संपासते. याही ऋचा त्याने उच्चारल्या होत्या रेड्याने.